लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर दिल्लीत राष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीनं महत्त्वाच्या घटना घडत आहेत. एका बाजूला NDAची बैठक होते तर दुसऱ्या बाजूला इंडिया ब्लॉकची बैठक पार पडते आहे आणि या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी शिवसेना UBTचे नेते संजय राऊत दिल्लीत दाखल झालेले आहेत. आपण थेट त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. राऊत साहेब, आपण दिल्लीत दाखल झालात त्याच वेळेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्रात पत्रकार परिषद होते. आताची महाराष्ट्राच्या राजकारणातली मोठी बातमी आहे की त्यांनी एक भूमिका व्यक्त केलेली आहे, नैतिक जबाबदारी स्वीकारलेली आहे पराभवाची, आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मला सरकारच्या जबाबदारीतून मुक्त करा अशी त्यांनी विनंती भाजप पक्षश्रेष्ठींकडे केलेली आहे. हे जबाबदारीतून मुक्त करा किंवा जबाबदारीतून मुक्त व्हायचं आहे, हे जे स्क्रिप्ट आहे किंवा हे जे नाटक आहे हे का फार काळ चालणार नाही. खरं म्हणजे ते सरकारच घटनाबाह्य आहे. न्यायालयानं त्यांना जबाबदारीतून मुक्त केला तरी पण ते बेकायदेशीरपणे बसले. तेव्हा त्यांना का नाही वाटलं की न्यायालयाने ताशेरे मारलेत माझ्या सरकारवर, मी का बसावं, मी जबाबदारीतून मुक्त व्हायला पाहिजे. हा शहाणपणा त्यांना तेव्हा सुचला असता, आम्ही त्यांना मान्य केलं असतं. आता जनतेनं तुम्हाला रिटायर केलं आहे. तुमच्या विदर्भात तुमच्या पक्षाची अवस्था पहा काय आहे ती. एकात दुसरी जागा नितीन गडकरी स्वतःच्या ताकदीवर आलेत, बरं का. त्यांच्याही तोंडाला फेस आला जिंकताना विकास ठाकरेंनी दम काढला त्यांचा. अकोल्याची जागा जी आहे तिरंगी लढतीमध्ये सटकून गेली. ती काय फार मोठं ताकद लावून BJP आली असते, तिरंगी लढतीत सटकून गेली जागा. बाकी सगळ्या ठिकाणी महाविकास आघाडीच आहे ना, सर्वत्र आम्हीच आहोत ना. विदर्भाची जबाबदारी कोणी घ्यावी? चंद्रशेखर बावनकुळे पक्षाचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी 22,000ने पुढे आहे. हा लोकांचा कौल आहे. महाराष्ट्रात आम्ही 30-31 जागा जिंकू, विधानसभेला आम्ही 185 जागा जिंकू. त्याच्यामुळे तुम्हाला रिटायर तर व्हावंच लागणार आहे. आणि हे जे स्क्रिप्ट आहे याच्यामुळे काय या राज्याची जनता भावनाविवश वगैरे होऊन छाती पिटणार नाही. तुम्ही राज्यातल्या राजकारणातले खलनायक आहात हे बोलण्याची हिंमत माझ्यामध्ये आहे. तुम्ही ज्या प्रकारे कपटी राजकारणानं, यंत्रणांचा गैरवापर करून, भ्रष्टाचाराचा वापर करून अनेक निरपराध लोकांचा छळ केला, त्यांना तुरुंगात डांबलं तुमच्या स्वार्थासाठी, या पापाचं फळ तुम्हाला मिळणारच आहे ना, मिळणारच आहे. सत्ता येते सत्ता जाते हो. उद्या आम्ही हो सत्तेत. तोच कायदा आहे, लक्षात घ्या. तोच कायदा वापरला जाईल. तुम्ही या राज्याचा संस्कार, या राज्याच्या राजकारणातली सभ्यता, या राज्याच्या राजकारणातली संस्कृती जी यशवंतराव चव्हाणांपासून आम्ही जपत आलो सगळे, तुम्ही खतम केलीत. देवेंद्र फडणवीस यांना नेतृत्व करण्याची उत्तम संधी होती राज्याची. तरुण वयात त्यांना संधी मिळाली, आम्ही सगळे त्यांच्याबरोबर होतो. त्यांनी माती केली त्या संधीची. राऊसाहेब, तुम्ही म्हणालात सत्ता येते जाते, तसंच मुख्यमंत्री असं म्हणालेत की जय पराजय होत असतो, ही सामूहिक जबाबदारी आहे. फडणवीसांनी राजीनामा देऊ नये, आपण एकत्रितपणे काम करू आणि विधानसभा हे आता पुढचा तुम्ही आमचा पक्ष तोडला, चिन्ह चोरलं, तरी आम्ही उभे राहिलो ना. आमच्या छातीमध्ये हिंमत आहे, आमच्या मनगटात ताकद आहे. आम्ही लढलो उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली. पण त्यासाठी मनगटात आणि मनाचं बळ असावं लागतं. अशा चोरामाऱ्या करून राजकारण होत नाही महाराष्ट्रामध्ये. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप अंतर्गत हे आता खटक्यांचे पडसाद उमटू लागले आहेत किंवा काही आपल्याला वेगळं राजकारण भाजपमध्ये बघायला मिळेल पुढच्या अंतर्कलह फार आहेत भारतीय जनता पक्षामध्ये देश पातळीवरती. फडणवीस यांचं स्क्रिप्ट दिल्लीतून लिहिलं आहे, कारण त्यांना योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशातून मुक्त करायचं आहे. म्हणून हा दबाव आहे की ज्या राज्यात जागा कमी आल्या त्यांनी राजीनामा द्यावा. महाराष्ट्र आणि गुजरात या 2 राज्यामुळे मोदींची टॅली खाली आली, हे तुम्हाला माहीत असेल. ही 2 मोठी राज्य, 80 आणि 48. आम्ही 30 जिंकलो आणि तिकडे अखिलेश 40 जिंकले, 40-41. म्हणजे 50%च्याच खाली आले. त्याच्यामुळे फडणवीसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून योगी आदित्यनाथ यांना मुक्त करण्याचं एक कारस्थान. उद्धव ठाकरेंनी म्हटलं, सत्ता स्थापनेचा दावा केला काल पत्रकार परिषदेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणत आहेत की मुंगेरी लाल के हसीन सपने आहे. बघा, स्वतः मिस्टर शिंदे हे मुंगेरी लाल आहेत महाराष्ट्राच्या राजकारणातले, आपल्याला माहिती आहे. आता या मुंगेरी लालला काळा चष्मा लावलेला आहे स्वप्न बघण्याचा नरेंद्र मोदींनी. पण तेच उघडे पडलेत ना आता. यांना वाचवणार कोण? केंद्रामधलं सत्ता जे आता हे बनवत आहेत सरकार, ते काय तेच एक मुंगेरी लालचं स्वप्न आहे.
उद्या आमचं सरकार येत आहे, 24 तासामध्ये हे घटनाबाह्य सरकार बरखास्त केलं जाईल. नाही, पण तुम्ही म्हणते सरकार येतं आहे, पण तुमचे जे तुम्ही मित्रपक्ष बनवू पाहतात, जुने सहकारी चंद्राबाबू असतील, नितीश कुमार असतील, त्यांच्याकडून अजूनही तशी काही भूमिका व्यक्त नाही झालेली. मोदींना शपथ घेऊ द्या ना. मोदी शपथ घ्यायच्या तयारीत आहेत. नरेंद्र मोदींना एक माहिती आहे की नितीश कुमारजी आणि चंद्राबाबू हे सगळ्याच पक्षांचे मित्र आहेत. राजकारणामध्ये प्रत्येकाला एकमेकाचे आडाखे आणि डावपेच माहिती असतात. विधानसभेसाठी काय टार्गेट असेल साहेब? विधानसभेसाठी आता लोकसभा 185. पण फॉर्म्युला काय असेल? फॉर्म्युला काय आपल्या चॅनल को दिया है. हे होते संजय राऊत, ज्यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे. ते इंडिया ब्लॉकच्या बैठकीसाठी दिल्लीत आलेले आहेत. नेमकं इंडिया ब्लॉकच्या बैठकीत नितीश कुमार आणि त्यांच्या सहकारी जे आहे चंद्रबाबू यांच्या बाबतीत काय स्टँड घेतला जाऊ शकतो? PM पदाचा चेहरा इंडिया आघाडीचा कोण असू शकतो? प्रयत्न काय होऊ शकतात? आणि NDA पुढची संकटं काय असू शकतात? विशेषतः देवेंद्र फडणवीस यांनी जी भूमिका व्यक्त केली आहे त्यावर संजय राऊत यांनी आपल्या या बातचितीमध्ये सविस्तर उत्तर दिलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह दिनेश दुखंडे, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.